पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं रुपाली ठोंबरेंना चांगलंच भोवलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन माझे सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, रुपाली ठोंबरे पाटलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, काय माहिती आहे? सध्याच काल सायंकाळच्या सुमारास पुणे पोलिसांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। कारण का मतमोजणी ज्या दिवशी 16 तारखेला होती त्या 16 तारखेला रुपाली ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रावरती आक्रमक पवित्रा घेतला होता। त्यांचा आरोप होता की ज्या मशीन्स त्यांना बूथवरती दाखवल्या गेल्या, ज्या मशीन सील्स करण्यात आल्या, त्या मशीन्स आणि मोजणीच्या वेळेच्या मशीन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। त्यांच्यावरचे क्रमांक आम्हाला लिहून दिलेले होते, ते क्रमांक त्याच्यावरचे वेगळे आहेत, अशा प्रकारचा आक्षेप त्यांनी घेतलेला होता। साधारणतः 8 ते 9 मशीन्सवरती त्यांनी आक्षेप घेतला होता, परंतु निवडणूक आयोगाने याची दखल नव्हती घेतली। त्यांनी ती मतमोजणीला सुरुवात केलेली होती। त्यामुळे रुपाली ठोंबरे चांगल्याच आक्रमक झालेल्या होत्या। अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरडाओरडा केलेला होता। जाळीवरून चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो रुपाली ठोंबरे यांनी केलेला होता। त्यामुळे या सगळ्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा निवडणूक काळामध्ये आरोनच्या माध्यमातून जी आहे ती कुठेतरी नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यांनी स्वतः विश्रामबाग पोलिसांना अशा प्रकारचं पत्र दिलेलं होतं की कायद्याच्या दृष्टीने किंवा सुरळीत हे सगळं पार पडत असताना सरकारी कामात हस्तक्षेप जो आहे तो रुपाली ठोंबरे यांनी केलेला आहे। जाणून बुजून त्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे, अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी व्यक्त केलेलं होतं। कारण का त्यांच्या माध्यमातून त्यांची समजूत काढण्याचा आणि याच्यावरचा खुलासा देण्याचा प्रयत्न देखील निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता। तरी देखील रुपाली ठोंबरे या आक्रमक झालेल्या होत्या। त्यांनी यांचं ऐकून न घेता जाळीवर चढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी माजला पाहायला मिळाला होता। अगदी 2-2.5 तास नक्कीच रोहन, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी पुढची कारवाई काय होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।